Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. It's indeed His grace that He has shown us this last Sunday of 2025. आणि खरोखर केवळ त्याच्या कृपेने त्याने 2025 वर्षाचा शेवटचा रविवार आपल्या सर्वांना दाखवला आहे. And we are so privileged that we are in the house of the Lord. आणि आपल्याला एवढी सुसंधी मिळाली आहे की आपण देवाच्या मंदिरामध्ये आहोत. The entire world is celebrating. संपूर्ण जग आज साजरा करत आहे. We could have been there. आपण त्यांच्याबरोबर असू शकलो It's असतो, only because of His grace we are here. पण केवळ देवाच्या कृपेने आपण देवाच्या मंदिरामध्ये आहोत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Shall we arise in the presence of the Lord? देवाच्या उपस्थितीमध्ये आपण उभे राहूयात. I welcome you all in the third service in the name of our Lord and Savior Jesus Christ this morning. आपला प्रभू तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत Let's all आहे. close our eyes. आपले डोळे बंद करूयात Let's all look to the Lord in prayer. आणि प्रभूकडे प्रार्थना करूयात. Tell the Lord that, yes, Lord, I need you. प्रभूला म्हणूयात की होय प्रभू, मला तुझी आज गरज आहे. Each step I take, I need you. जी प्रत्येक पाऊल मी उचलत आहे, मला पावली तुझी गरज आहे. Wherever I go, whatever I do, I need you. जिथे कुठे मी जातो, जे काही मी करतो, मला तुझी गरज आहे. Yes, Lord, I need you. प्रभू, मला तुझी गरज आहे. I need you, Lord. मला तुझी गरज आहे. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, I come to you. पिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्याकडे येतो. Yes, Lord, I thank you for your grace. मी तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद देतो. I thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू, I धन्यवाद. thank you, Lord, for being so good to me. तू माझ्या बरोबर एवढा चांगला आहेस, तुला धन्यवाद. You're always good, Lord, because you're a good, good Father. प्रभू, तू नेहमीच चांगला आहेस, कारण आमचा उत्तम पिता आहेस. I worship you, I praise you, I honor you. मी तुझा सन्मान करतो, मी तुझी स्तुती करतो, मी तुझी आराधना भक्ती करतो. Hallelujah, hallelujah. हालेलुया. We worship you, Lord. तुझी भक्ती करतो प्रभू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. You people of God, let's open our mouth and praise. देवाचे लोक हो, आपण आपलं मुख उघडूयात आणि त्याची स्तुती करूयात. Thank Him for the whole year. संपूर्ण वर्षभराबद्दल त्याला धन्यवाद द्या. Thank Him for this last Sunday या शेवटच्या रविवार बद्दल त्याला धन्यवाद of द्या. 2025. 2025 वर्षाच्या शेवटापर्यंत Oh, we thank you, Lord. प्रभू, मी तुला धन्यवाद Thank you, देतो. Lord, that you are always there in my ups and downs. प्रभू, तू नेहमीच माझ्या चढ उतारामध्ये हजर आहेस, म्हणून तुला धन्यवाद. Yes, Lord, I need you every time. प्रत्येक वेळेस मला तुझी गरज आहे प्रभू. Hallelujah, hallelujah. हालेलुया. Oh, we worship you, Lord. आम्ही तुझी Thank भक्ती you, करतो Jesus. प्रभू. तेरे बिना मैं कैसे जीऊं, कैसे जीऊं तेरे बिन. पाप पर मैं कैसे जीऊं, मुख देखे तेरे बिन. Shall we all sing together? तेरे बिना मैं कैसे जीऊं, कैसे जीऊं तेरे बिन. पाप पर मैं कैसे जीऊं, मुख देखे तेरे बिन. But you
गरज आहे. Oh, we thank you for your presence this morning. आज सकाळी तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. तुला धन्यवाद. We submit ourselves into your mighty hand in the name of Jesus Christ. प्रभू आम्ही स्वतःचं समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावात तुला करतो. Lord, let your Holy Spirit take charge and control of everyone and everything. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हा सर्वांचा ताबा घ्यावा, सर्वांवरती ताबा घ्यावा अशी विनंती आम्ही तुला We करतो. give you all glory, honor, and praise. सर्व गौरव, सन्मान आणि स्तुती आम्ही तुला देतो. Jesus Christ, most precious name, we all pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात प्रार्थना करतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. As we are still in the month of celebrating the birth of Jesus Christ, आणि जसं की आपण अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मस्मरण सोहळ्याच्या महिन्यामध्ये आहोत, let's sing this wonderful Marathi carol तर together. मग सुंदर मराठी कॅरल आपण गाऊया. Mahakrishna. Everyone. Mahakrishna जन्मला जगद्गुरु ऐकला तुझ ज्ञान सविती प्रभु राजा वर्णिते सारा मान त्याला त्या सुवंत देवाला अवतार घेतला बेथलेहेम जन्मला अवतार घेतला बेथलेहेम शाती पृथ्वी परिपात मानसा कृपा आपात आला ख्रिस्त द्यावया राष्ट्रांनो नमाया तो लोकात राहिला देवेंद्राशी वर्ताला तरी भिन्न त्याहुनी शुद्ध तो आचरणी तरी भिन्न त्याहुनी शुद्ध तो आला ख्रिस्त ताराया या होत्यास समाया त्याने सुख साहिली तोची आमुचा वाली महाकृष्ण जन्मला जगद्गुरु ऐकला दूध त्यास सविती प्रभु राजा वर्णिती दूध त्यास सविती प्रभु राजा वर्णिती. Hallelujah. हालेलुया. There is no rock, there is no God like our God. कोणताही दुसरा खडक नाही, आपल्या देवासारखं दुसरं कोणीच नाही. Can I hear a loud amen to that? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल काय? No other name worthy to be praised. आणि दुसरं तिसरं कोणतंही नाव स्तुतीस योग्य नाही. The rock of salvation that cannot be moved. तर तारणाचा खडक तो हलवला जाऊ शकत नाही. He has proven himself to be faithful and true. आणि त्याने हे सिद्ध केलं आहे की तो विश्वासू आहे आणि सत्य आहे. Oh, he's always faithful to तो us. नेहमी आपल्याशी विश्वासू आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We may sometimes go unfaithful, आणि show पुष्क- unfaithfulness to him. पुष्कळ वेळा आपण आपला विश्वासू पण त्याच्या बरोबर राखत नाही, आपण पडतो. But he is the same yesterday, today, and forever. पण तो कधीही न बदलणारा देव आहे. Hallelujah. काल आज He आणि will युगानुयुग always एकसारखा remain आहे. तो faithful. नेहमी विश्वासू आहे. Hallelujah. Hallelujah. He is the rock of our salvation. तो आपल्या तारणाचा खडक आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Let's all shout and declare this. तर मग हे आपण मोठ्याने Thank you, Jesus. बोलून जाहीर करूया. Together, there is the rock. There is no rock. There is no God like our God. No other name worthy of all our praise. The rock of salvation cannot be moved. It's proven itself to be
माझा येशू जिवंत आहे. आमेन. आमेन. Oh, we are in the month of celebrating the birth of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मस्मरण सोहळा अजूनही आपण साजरा करत आहोत. He came into this world for you and me. कारण तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला. Hallelujah. हालेलुया. He died for you and me. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी तो मरण पावला. Hallelujah. हालेलुया. He rose up again for you and me. आणि तो पुन्हा पुनरुत्थित झाला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. Hallelujah. हालेलुया. And he's going to come back again for you and me. आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी Can I पुन्हा hear the माघारी येत amen to आहे. that? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल काय? Amen. Amen. Let's Amen. sing some carols together. अजून काही कॅरल्स गाऊन आपण त्याची स्तुती करूया. Everyone. सारे जग ने आनंद मनाया, यीशु राजा चढ़ी में आया, दूतों ने फिर ये गीत गाया, परमेश्वर का पुत्र आया. सारे जग ने आनंद मनाया, यीशु राजा चढ़ी में आया, दूतों ने फिर ये गीत गाया, परमेश्वर का पुत्र आया. जन्मा है शांति का राजा, जन्मा है मुक्ति का दाता. जब सुना पैगाम मसीह का, चरवाहे फिर दर्शन को आए, सोना मुरलो पान चढ़ाने, दीन मजूसी दर्शन को आए. जब सुना पैगाम मसीह का, चरवाहे फिर दर्शन को आए, सोना मुरलो पान चढ़ाने, दीन मजूसी दर्शन को आए. जन्मा है शांति का राजा, जन्मा है मुक्ति का जन्मा है शांति का
बनाने वाला, आला जगात आला, बोला आला जगात आला. Everyone together. हाँ दुनिया बनाने वाला, हाँ दुनिया बनाने वाला, हाँ दुनिया बनाने वाला. Oh, we thank you, Jesus. प्रभु येशू आम्ही तुझे आभार Thank you मानतो. for loving us so much. तू आमच्यावरती एवढी प्रीती केली Coming into this world for each one of us. की आम्हा सर्वांसाठी तू या जगामध्ये आलास. And we know that you're going to come back again for each one of us, Lord. आणि प्रभू आम्हाला हे ठाऊक आहे की तू पुन्हा आमच्यासाठी या जगामध्ये Yes, माघारी Lord, with येणार आहेस. every beat of my heart, with every breath of my life, I want to praise your holy name. प्रभू माझ्या जीवनाच्या प्रत्येक श्वासाने, माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाने मला तुझी स्तुती करायची आहे. Yes, Lord, you are our creator. तू आमचा निर्माण करता We आहेस are your creation. आणि आम्ही तुझी निर्मिती आहोत. You are our strength. तू आमचं बळ आहेस. You are our hope. प्रभू तू आमची आशा आहेस. Yes, Lord, our life is in you, Lord. प्रभू आमचं जीवन हे तुझ्यामध्ये आहे. Praise you, we worship you, Lord. We thank you for your presence. आम्ही तुझी उपासना करतो. तुझ्या समक्षतेबद्दल तुला धन्यवाद देतो. Hallelujah, hallelujah, Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. We worship you, Lord. आम्ही तुझी भक्ती करतो प्रभू. Thank you, Lord. Yes, Jesus. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. Yes, Jesus. धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन. Yes, Jesus. Thank you, Lord. We worship you, Jesus. मुझ पर हुई है कृपा, मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी ओर मैं बढ़ूं. देखूं तेरी सलीब पर पीछा मैं जाऊं, देखूं तेरी सलीब पर पीछा मैं जाऊं. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है.
तू पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं कि मैं पाऊं उससे पुरस्कार दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार दौड़ा मैं जाऊं मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है तू मेरा प्रभु मेरे जीवन का मकसद तू है मेरे जीने का कारण तू है मेरे जीवन का मकसद तू है worship you Jesus मैं जीऊं या मरूं मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है तू मेरा प्रभु हालेलुया 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 आमीन सारी सृष्टि के मालिक तुम ही हो सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो करते हैं तुझको सादर प्रणाम गाते हैं तेरे ही गुणगान सारी सृष्टि के मालिक तुम ही हो सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो करते हैं तुझको सादर प्रणाम गाते हैं तेरे गुणगान हालेलुया 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 हम हैं तेरे हाथों की रचना हम हैं तेरे हाथों की रचना हम पर रहे तेरी करुणा तन मन धन हमारा तेरा है इन्हें शैतान को छूने न देना Yes Lord हम हैं तेरे हाथों की रचना हम पर रहे तेरी करुणा
You may be sitting in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण I बसूया. welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपणा सर्वांचं It is स्वागत such करत a आहे. joy to see all of you in the house of the Lord on the last Sunday of this year 2025. 2025 वर्षाच्या शेवटच्या रविवारी तुम्हा सर्वांना देवाच्या मंदिरामध्ये पाहणं मोठ्या आनंदाचं आहे. Today we have the dedication of the babies. May I request the parents to please come along with their children. यावेळेस बाळकाचं समर्पण होईल. आई वडिलांना विनंती आहे लेकराला घेऊन पुढे यावं. We do not baptize children because that is not the teaching of the word of God. आपण लहान बाळकाचा बाप्तिस्मा करत नाही कारण ते देवाच्या वचनाची शिकवण The नाही. candidate who wants to take baptism must repent and believe, and children cannot do either of these. आणि जो व्यक्ती बाप्तिस्मा घेऊ इच्छितो त्याने स्वतःला पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि पाण्यात जाऊन आलं पाहिजे पण ते लेकरू करू शकत नाही. But the word of God teaches us to dedicate our children unto the Lord. पण देवाच्या वचनामध्ये आपल्याला शिकवण देण्यात आली आहे की आपल्या बाळकाचं समर्पण आपण प्रभूला करू शकतो. In the Old Testament, Hannah brought baby Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारामध्ये हन्नेने बाळ शमूएलला मंदिरामध्ये आणलं आणि त्याला प्रभूला समर्पित केलं. In the Old Testament, Mary and Joseph brought baby Jesus to be dedicated him unto the Lord. आणि नवीन करारामध्ये मरियेने बाळ येशूला देवाच्या मंदिरामध्ये आणलं आणि त्याला प्रभूला समर्पित केलं. When children were brought to Jesus to be blessed, आणि जेव्हा आई वडिलांनी लेकरं येशूकडे आणण्याचा प्रयत्न केला The जेणेकरून येशूने त्यांना disciples आशीर्वाद prohibited करावा, them. शिष्यांनी त्यांना दटावलं. Jesus said unto them, पण येशू त्यांना म्हणाला prohibit them not, त्यांना थांबू नका for the kingdom of God belongs to such as these. कारण देवाचं राज्य ह्या लेकरांप्रमाणे आहे. For as long as you become like this child, you cannot enter the kingdom of God. आणि त्याने म्हटलं की जोपर्यंत तुम्ही ह्या बाळकाप्रमाणे होत नाही तोपर्यंत देवाच्या राज्यात In तुमचा like प्रवेश होऊ manner, शकत नाही. these parents have come to dedicate their child unto the Lord. आणि त्याच प्रकारे हे आई वडील आपल्या लेकरांचं समर्पण प्रभूला As करण्यासाठी a आले आहेत. servant of God, I would like to ask some question to the parents. देवाचा सेवक आहे ना त्याने ह्या आई वडिलांना मला काही प्रश्न विचारायचे Do आहे. you believe that God has blessed you with this child? तुम्ही असा विश्वास ठेवता का की देवाने हे लेकरू तुम्हाला दिलं आहे? Do you want to dedicate this child unto the Lord? तुम्हाला तुमचं लेकरू प्रभूला समर्पित करायचं आहे काय? Do you make a decision to follow, to live in the stature of God and bring your child regularly into the house of the Lord, that this child may grow in the stature and the favor of God? तुम्ही असं देवाला अभिवचन देता का की तुम्ही नमुनादार ख्रिस्ती जीवन जगाल आणि ह्या लेकरांना देवाच्या मंदिरामध्ये घेऊन याल जेणेकरून तुमच्याकडे बघून देवाचं निर्बंध हे लेकरू शिकेल. Church, since the parents have given all affirmative answers, shall we all stand and let's dedicate their children unto the Lord? मंडळी आपण ह्या आई वडिलांनी होकारार्थी उत्तरे दिल्या कारण आपल्या जागेवरती उभे राहूयात आणि या बाळकांचं समर्पण प्रभूला करूयात. Aaron, I dedicate your tender life unto the Lord. May you grow in the stature, wisdom, and the favor of God and man. Gracious Heavenly Father, we thank you for the life of Aaron that you have blessed this family with. I pray to thee that let Aaron grow in your stature, in your favor. Let him grow in your word so much so that the right appointed time he will receive you as his personal Savior. We as a church, we dedicate Aaron in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. Amen. Amen. Aaron does not belong to you. आणि ॲरन तुमचा राहिला नाही Aaron belongs to God. तर ॲरन देवाचा झाला But आहे. as a servant of God, पण देवाचा सेवक आहे ना should त्याने I hand over Aaron into your care to be taken care of Aaron on behalf of God? देवाच्या वतीने देवाच्या ॲरनची काळजी घेण्यासाठी मी त्यांना तुमच्या हाती स्वाधीन Accept करू काय? God's Aaron in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात देवाच्या ॲरनचा स्वीकार तुम्ही करा. Gracious Heavenly Father, we thank you for these parents. कृपाळू प्रेमळ स्वर्गीय पित्या या आई वडिलांबद्दल आम्ही तुला They धन्यवाद have taken देतो. a great responsibility to take care of your Aaron. तुझ्या ॲरनची काळजी घेण्याची संगोपन करण्याची महान जबाबदारी त्यांनी I स्वीकारली pray आहे. to thee that you will fill these parents with your power and with your anointing. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की यांना तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या They अभिषेकाने will भर. grow in your stature. हे जेणेकरून तुझ्या निर्बंधामध्ये ते And वाढतील. let Aaron see the love of God and the nature of God in the lives of the parents. आणि जेव्हा ॲरन त्याच्या आई वडिलांमध्ये तुझा स्वभाव बघेल तुझं कर्तृत्व बघेल That Aaron will accept you as his personal Savior. की ॲरनने तुझा वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकार कर. Lord, I pray to thee that you will meet all the needs of these parents concerning the growth of Aaron. ॲरनच्या संगोपनासाठी लागणारी प्रत्येक गरज तू या आई वडिलांना भागीव अशी विनंती मी We तुला as a करतो. church, we bless this family in Jesus' name. आम्ही मंडळी या नात्याने हे आई वडिलांना आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुल्य नावात मागतो. Amen. आमेन.
Pratna, I dedicate your tender life unto the Lord. May you grow in stature, in wisdom, in the favor of God and man. Heavenly Father, we thank you for the life of Pratna. Lord, I pray to thee that she will accept you as her personal Savior at the right age that you have designed for her life. Let your blessings be upon her, Lord. And Lord, I pray to thee that you will fill her with your power, with your anointing. We dedicate Pratna in the name of the Father, Son, and the Holy Ghost. In Jesus' matchless name we pray. Amen. Pratna does not belong to you. आता प्रार्थना तुमची राहिली नाही, Pratna belongs to God. तर प्रार्थना ही देवाची झाली As आहे. a servant of God, पण देवाचा सेवक आहे ना, may I hand over Pratna into your care to be taken care of Pratna on behalf of God. देवाच्या वतीने देवाच्या प्रार्थनेचं संगोपन करण्यासाठी देवाचा सेवक आहे ना, त्याने मी तुमच्या तिला हाती स्वाधीन करू काय? Accept God's Pratna in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात देवाच्या प्रार्थनेचा तुम्ही स्वीकार करा. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for these parents. कृपाळू प्रेमळ स्वर्गीय पित्या, या आईवडिलांबद्दल तुला धन्यवाद. We thank you, Lord, that you have blessed them with Pratna. आम्ही तुला धन्यवाद देतो की देवा तू प्रार्थना हे बाळक देऊन त्यांना Oh तू Lord, आशीर्वादित as they have केलंस. taken a great responsibility to take care of your Pratna. प्रभू तुझ्या प्रार्थनेचा सांभाळ करण्याची महान जबाबदारी त्यांनी Fill स्वीकारली them with आहे. your power, with your anointing. तुझ्या अभिषेकाने तुझ्या सामर्थ्याने And आईवडिलांना तू let your भर. nature be so much seen through the lives of these parents by Pratna. आणि प्रार्थनाने तिच्या आईवडिलांच्या जीवनामध्ये तुझा स्वभाव भोगवावा. That Pratna will accept Christ as a personal Savior at the right age that you have designed for her life. की ती प्रार्थनेच्या जीवनासाठी जे काही परमेश्वर तू योग्य समय नेमलेला आहे त्यामध्ये तिने तुझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार I करावा. pray to thee that you will meet every need of these parents regarding the growth of Pratna. आणि प्रार्थनाच्या संगोपनासाठी लागणारी प्रत्येक गरज तू या आईवडिलांना पुरी अशी विनंती मी We तुला as a करतो. church, we bless these parents and this family in Jesus' name. आणि प्रभू मंडळी या नात्याने हे आईवडिलांना आणि या कुटुंबाला येशूच्या नावात आम्ही आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुल्य नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let us clap our hands and let's welcome God's servant, Sister Rajaram, as she come to share the word of God to us this morning. आपण सर्वजण टाळ्या वाजवून सिस्टर राजाराम यांचं स्वागत करूयात. देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये ते येत असताना. Praise God, church. मंडळी, देवाची स्तुती असो. Very happy Christmas to you. And we are on the end of this year and almost the last Sunday of this year. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. आता जवळजवळ आपण हा शेवटला रविवार आहे. या वर्षाच्या शेवटल्या काही दिवसांमध्ये आहोत. November last Sunday, we had a very good message about orphans. मागच्या रविवारी अनाथ लोक जे आहे रविवार आपण साजरा केला. फार And, सुंदर असा संदेश आपण ऐकला. Whole world celebrated that संपूर्ण orphan day. जगाने तो दिवस साजरा केला. I was pondering about that. मी त्याबद्दल विचार करत होते. Are we all orphans? आपण सर्वजण अनाथ आहोत का हो? No, we are child of God. नाही, आपण देवाचे मूल आहोत. So I thought this last month, the last Sunday, we'll think about and say that we are child of God. We are not orphans, we are child of God. मग हा शेवटला महिना आहे, शेवटला रविवार आहे. मग मी विचार केला, आपण अनाथ नाही, आपण तर देवाचे मुलं आहोत. मग आपण त्याबद्दल पाहणार आहोत. Let's pray. प्रार्थना करूया. Father God, we thank you and we praise you, Lord, that we are in your church, Lord. पिता परमेश्वर, आभार मानतो की आम्ही तुझ्या मंडळीत आहोत. It's a holy day where, Father God, we have come to meet you, Lord. परमेश्वर, हा पवित्र दिवस आहे, आम्ही तुला भेटण्याकरिता आलो आहोत. Holy Spirit, you speak to all of us, Lord. पवित्र आत्मा, प्रभू तू आमच्याशी बोल. Make us know that we are children of yours, Lord. प्रमाला माहिती करून दे की आम्ही तुझे लेकर आहोत. So that we can enter the new year with boldness that we are a child of God आणि नवीन वर्षात आम्ही प्रवेश करू निर्भयपणे, आम्ही देवाचे मूल आहोत. and reflect you in our life, Lord. आमच्या जीवनातून तुला आम्ही प्रतिबिंबित करू. Speak to us, Lord. प्रभू आमच्याशी तू बोल. In Jesus' matchless name I pray. येशूच्या अतुल्य नावाने मी प्रार्थना करते. Amen. आमेन. Before my message, generally I share some instance. So today,
one story I remembered, I just want to share with you. उपदेश सांगण्यापूर्वी काही घटना मला सांगायला आवडतात. एक गोष्ट आहे, मी तुमच्या बरोबर सहभागिता करते. There was a rich family, एक फार धनवान असं कुटुंब very, होतं. very rich family, फार फार धनवान, but they don't have children. पण त्यांना संतान नव्हती. So they tried and tried, but failed. त्याने पुष्कळशे प्रयत्न केले, परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. Then they thought of getting one child from the orphanage. मग त्यांनी विचार केला की अनाथ आश्रम मधून आम्ही एखाद्या लेकराला दत्तक घेऊ. So they visited many orphanage, पुष्कळशा अनाथ आश्रमांना त्यांनी भेट दिली, but no child there was liked by them. पण कोणतंच मूल त्यांना आवडलं नाही. Then in one orphanage, they saw one beautiful girl, मग एका अनाथ आश्रम मध्ये गेल्यानंतर त्याने फार सुंदर मुलीला पाहिलं. very beautiful girl. फार सुंदर मुलगी, And that girl was just looking both of them, आणि ती मुलगी त्यांच्याकडे टकमक पाहत होती, as if the child wanted that you take me to your home. आणि असं त्यांना वाटत होतं, ती मुलगी म्हणत होती, मला घेऊन जा ना तुमच्या घरी, मला घेऊन जा ना तुमच्या घरी. this rich both a couple, when they saw that child, na, they were very happy. आणि हे जोडपं जे होतं धनवान, त्यांनी या मुलीला पाहिलं त्यावेळेस त्यांना फार आनंदी झाल्यासारखं And they वाटलं. brought the child and they loved the child so much. त्याने त्या मुलीला घरी आणलं, त्या मुलीवर खूप प्रीती केली, And because the child was very beautiful, so they are very rich people, they dressed the child in beautiful dresses. ती मुलगी इतकी दिसायला सुंदर होती. धनवान कुटुंब असल्यामुळे त्यांना त्या मुलाला देखील फार सुंदर कपडे नेसवले. They kept the child as a queen in their family. त्या घरामध्ये त्या मुलीला असं ठेवलं की त्या घराची ती राणीच. And then she brought up, and when she went to school, they लहानची मोठी ती झाली, शाळेला जाऊ लागली, in a very rich, prestigious school, they put that child. आणि फार धनवान प्रतिष्ठित अशा शाळेत त्या मुलीला त्यांनी दाखल केलं. And at the age of 7, तिचं वय 7 असताना, maybe she will be in second standard or third standard. दुसरी किंवा तिसरीला ती असेल. So every day that child will wear beautiful new dress, आणि दररोज ती मुलगी होती सुंदर असे नवीन कपडे घालायची, all matching dress. आणि सर्व मॅचिंग मॅचिंग. Her bag school bag will be the same, matching the frock and even the shoes, even the lunch box, everything, even the clip, everything will be matching. तिचा फ्रॉक, जेवणाचा डब्बा, तिची क्लिप, तिचे बुट, काय म्हणावं ते सगळं मॅचिंगच. Very beautiful. Every day, not one day, every day she will be in a new dress. दररोज ती नवीन कपडे परिधान करून जायची, And she looked like a doll, beautiful doll. अशी दिसायची एखादी भावलीच सुंदर. So all her classmates, they started envying her. मग सगळे तिच्या वर्गमैत्रिणी तिच्याबद्दल हेवा करू लागले. Every day she is in a new dress. काय ही दररोज नवीन कपडे घालून येते. And then they started criticizing her. मग तिच्यावर ते टीका करू लागले. You don't have mother and father. You are an orphan girl. तुला तर आई वडील नाही, तू तर अनाथ मुलगी. And we don't know who your parents, why they throw you out. You are illegal child, and so many nonsense things they will be speaking about that ते child. म्हणायचे तू बेकायदेशीर मुलगी आहे, तुला आई बाप नाही, आणि विचित्र गोष्टी त्या मुलीला बोलायचे. All the time they will criticizing her so that she may cry and feel lonely. ते सारखे तिला चिडवत असे, त्यांना असं वाटायचे की ही रडेल आणि एकटी राहील. But the child was very bold. पण ती फार हिम्मत असणारी मुलगी होती. One day she said, एक दिवस ती म्हणाली, "Yes, I am an orphan girl only. होय मी अनाथ मुलगी आहे. I don't know who my father or mother, मला माहित नाही माझे आई बाप कोण, but this parents, mummy and daddy, they have chosen me. परंतु हे माझे आई वडील आहे ना, त्यांनी माझी निवड केली. They went to so many orphanages and they chose me only. पुष्कळशा अनाथ आश्रम मध्ये गेले, शेवटी माझीच निवड केली. They have kept me like a queen. हा, मला राणी सारखं ठेवलंय. Oh, my present mummy and daddy, they have kept me as a queen. I am child of their
them. माझ्या Rich आई वडिलांनी मला राणीसारखं ठेवलं, मी त्यांची मुलगी I am a child of a rich parent. आणि मी धनवान आई बापांची मुलगी आहे. So very happy. आणि ती इतकी खुश होती. You like the story, correct? आवडली का नाही हो गोष्ट? काहीतरी हावभाव दाखवा. It's a story only. हे फक्त गोष्टच आहे. But think about you and me. पण आपल्याबद्दल विचार करा, तुम्ही आणि मी. In this world, या जगात we have problems. आपल्याकडे समस्या आहेत. So many times we murmur, पुष्कळचे आपण कुरकुर करतो. why me, Lord? Why me, Lord? Why me? I am suffering like that. देवा माझ्या जीवनात का एवढे संकट आहे, त्रास आहेत. I feel so lonely. आपल्याला एकटेपणा वाटतो. I feel as if nobody is there for me. मला असं वाटतं माझं कुणीच नाही. I feel I am an orphan. मला असं वाटतं मी अनाथ आहे. But today, पण आज I want to tell you that as this child was chosen by the rich parent, you and me are chosen by Almighty God, King of Kings and Lord of Lords. Shall we say Amen? Hallelujah. ज्या मुलीला त्या धनवान आई वडिलांनी निवडलं, तसंच आपल्याला देखील परमेश्वराने निवडलेल्या राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. आमेन. हालेलुया. Crores and crores and crores of people in this world, but God has chosen you and me. That's why we are in this church. कोट्यावधी अब्जावधी लोक आहेत या जगामध्ये, परंतु देवाने तुमचा आणि माझी निवड केली म्हणून आज आपण या मंडळीत आहोत. When we go to the vegetable market, we never bring just like that. आपण भाजी घ्यायला जर बाजारात गेलो तर अशीच काय कोणती भाजी निवडत नाही. We choose best one. आणि उत्तम चांगलेच असे आपण भाज्या निवडतो. So Almighty God has chosen you as best people. सर्वसमर्थवान देवाने देखील तुमची निवड केली, तुम्ही उत्तम लोक. And He has chosen you not just like that, but He has chosen you as His own children. असंच तुमची निवड नाही केली, परंतु त्याचे मुलं म्हणून तुमची निवड केली आहे. That child was rich. That child was brought up by a rich parent, but you and me, we are the child of a Creator who created everything in this world. त्या धनवान आई वडिलांनी त्या मुलीचं संगोपन केलं, परंतु तुम्ही आणि मी या जगाचा निर्माण करता जो देव आहे, त्या देवाचे पुत्र व कन्या आहोत. How precious we are. मग आपण किती मौल्यवान आहोत. This new year, coming new year, you must show that you are a child of God. येणाऱ्या नवीन वर्षात दाखवा, हो तुम्ही देवाचे Yes, मुलं I'm a आहात. child of God. तुम्ही देवाचे मुलं आहात. He loves me so much. तो माझ्यावर प्रीती करतो. Let's go to the word of God. चला देवाचे वचन पाहूया. John 15:16. ह्यान कृष्णवर्तमान 15 अध्याय 16 वचन. It says, "You have not chosen me, but I have chosen you and ordained you that you should go and bring forth fruits, and that your fruit should remain. And whatsoever you shall ask of the Father, He may in my name He may give it." ह्यान कृष्णवर्तमान 15 अध्याय 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांना तुम्हाला द्यावे. So you and me, we are chosen by God. तुम्हाला आणि मला देवाने निवडलं आहे. Word of God says that you have not chosen me, but I have chosen you. देवाचं वचन सांगतं तुम्ही मला नाही, परंतु मी तुम्हाला निवडलं आहे. So God has chosen you. देवाने तुम्हाला निवडलं आहे. In this world, very few only are Christians, but they are chosen people of God. या जगामध्ये फार थोडके ख्रिस्ती लोक आहेत, परंतु देवाने त्यांना निवडलं आहे. God has chosen you for a purpose. देवाने एका उद्देशाने तुमची निवड केली आहे. God has not chosen just like that, but God has chosen you for a purpose. देवाने तुमची अशीच निवड केली नाही, परंतु एका उद्देशाने तुमची निवड केली आहे. God has chosen you to be the prophets and prophetesses and end time people, prophets. देवाने तुमची निवड केली की शेवटच्या काळाचे तुम्ही संदेष्टे आणि संदिष्टी व्हावे. You are the end time servants of God. तुम्ही शेवटच्या काळाचे देवाचे सेवक आहात. God wants to impart His graces and His power to you. देवाला त्याची कृपा आणि त्याचं सामर्थ्य तुम्हाला द्यायचं आहे. This coming year, He wants to fill you with the Holy Spirit and make you
serve God in mighty way. येणाऱ्या वर्षामध्ये परमेश्वराला तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायचं आणि त्याचे महान सेवक तुम्हाला करायचं आहे. Where people say that this thing happening, that is happening, persecution, everything, but God will open way for you. लोक म्हणतात छळ होत आहे, त्रास संकट येतात, परंतु परमेश्वर तुमच्यासाठी द्वार उघडेल. God's grace, God's gifts will be imparted in a new way in this new year नवीन वर्षामध्ये देवाची कृपादान तुमच्या जीवनामध्ये कार्य करतील. to show you that you are the children of God. तुम्हाला दाखवण्याकरिता की तुम्ही देवाचे मूल आहात. 1 Peter 2:9 it says like that. पहिले पेत्र आता 2 अध्याय 9 वचन. You are a chosen generation, a royal priesthood, and holy nation, a peculiar people, that you should show forth the praises of who hath called you out of darkness into the marvelous light. पहिले पेत्र 2 अध्याय 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजक गण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. 7 qualities are here. या ठिकाणी 7 गुण सांगितलेले आहेत. You are a chosen generation. तुम्ही निवडलेला वंश, You are a royal priesthood. तुम्ही राजकीय याजक गण, You are special people तुम्ही देवाचे विशेष लोक आहात. to show forth His praises. त्याची स्तुतीचे गुण गाण्याकरिता. And you are the called people. तुम्ही देवाचे पवित्र राष्ट्र असे आहात. You are holy people. तुम्ही देवाचे पवित्र लोक, You are holy nation. पवित्र राष्ट्र. See, God has not only chosen you, has called you. पहा, देवाने केवळ तुमची निवड केली नाही, पाचारण केलं नाही, परंतु God is not respecter of any person. परमेश्वर कुणाबरोबर पक्षपात करत नाही. God has called all people. देवाने सर्व 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 लोकांना बोलवलं आहे. Matthew 11:28. मध्ये शिवर्तमान 11 अध्याय वचन 28. Come unto me, all ye heavy laden, I will give you rest. अहो कष्टी व भरकरांचे नव्हते मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. Call is for everybody. सर्वांना तो बोलवत आहे. All people are called, सर्व लोकांना तो बोलवत आहे, but few are chosen. पण थोडक्यांनाच तो निवडतो. So many are called, but everyone is coming to Jesus. सर्वांना बोलवलं, परंतु सर्व येशूकडे येतात का? Some people for something come, and some all the time they want, give me prayer, give me. They'll be satisfied with that, give me prayers only. आणि काही लोक येतात फक्त म्हणतात देवा मला दे 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 दे, त्या प्रार्थनेतच ते समाधानी आहेत. God has called everybody, but few are chosen. परमेश्वराने पुष्कळांना बोलवलं, पण थोडक्यांची निवड केली In आहे. that few you are. त्या थोडक्यांमध्ये तुम्ही आहात. How special we are. तुम्हाला माहिती आहे की आपण किती विशेष आहोत. How much we should show people that we are God's children. आपण लोकांना किती दाखवलं पाहिजे की आम्ही देवाचे लेकरं आहोत. Seeing you, people should say, yes, they are God's children. तुम्हाला पाहून लोक म्हटलं पाहिजे, होय हे देवाचे लेकर आहेत. Your face should reflect God's glory. तुमच्या चेहऱ्यावरती परमेश्वराचं गौरव प्रतिबिंबित झालं पाहिजे. God wants you to be like Him. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यासारखं व्हावं. Jesus wants to impart His love, grace, His power, everything to you and me. येशू ख्रिस्ताला त्याची दया, कृपा, सामर्थ्य तुम्हाला आणि मला द्यायचं आहे. Love can catch anybody. प्रीती ही कुणाची पकड धरू शकते. Love is thing which bring people to you closer and closer. प्रीतीमुळे काय होतात, लोक अधिक आणि अधिक तुमच्या जवळ येतात. There are people who criticize. You don't think about that. That will be very few. लोक टीका करतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते फार थोडके असतील. That God has kept for something. आणि देवाने त्यांना काहीतरी कारणास्तव आपल्या जीवनात ठेवलं आहे. For that only I will tell you one story. आणि त्यासाठी पण तुम्हाला एक गोष्ट सांगते. In the olden days when king, they will anoint somebody as king, he will be going in the horse and all the people will be just saying means what good and good about that king, and they will be praising him. आणि तो राजा त्या ठिकाणी त्याची मिरवणूक काढत असतात, लोक त्यांची स्तुती आणि वाहवा करतात त्या काळामध्ये. But just very near to that king will be moving one person. आता राजाबरोबर एक जण आहे, तो चालत असे सारखंच.
he will be in a slow voice आणि तो मंद आवाजात बोलूयास तसे telling all the defects of the king. राजाबद्दल ज्या काही सर्व चुका आहे ना त्या सांगायचा. Nobody can hear that, only king can hear. कुजबुज करायचं या इतर कोणाला ऐकू यायचं ना, राजाच ऐकायचा. One side, everybody will be praising that king, and from every nook and corner they will be coming and praising that king. But the king will be hearing that small voice of that small boy who will be telling about his defects. सर्वत्र त्या राज्यामधले लोक राजाची वाहवा कौतुक जयघोष करायचे, परंतु हा लहान मुलगाच होता, राजामध्ये असणाऱ्या ज्या काही चुका होत्या त्या दाखवायचा राजाला. It was kept because that when he becomes a king, he must know that all these defects are in him, and he must always be cautious to be a good king. आणि मग तो पुढे भावी राजा झाल्यानंतर त्याला हे लक्षात यावं की माझ्या जीवनात काही उणिवा आहेत आणि त्याने त्याची दक्षता घ्यावी. So few people will be there all the time criticizing. It is good that we can correct if we are somewhere not up to that mark. मग काही लोक आपल्या जीवनामध्ये असतात टीका करणारे, आपण त्याचं ऐकून सुधारावे याकरिता त्याच्याकडे लक्ष देत बसायचं नाही. So God has a purpose in your life, and God has called you, and God has chosen you. देवाचं तुमच्या जीवनासाठी उद्देश योजना आहे. देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे, देवाने तुम्हाला सेवा दिली आहे. Exodus 19:5 it says like that. निर्गमयाचा 19वा अध्याय वचन 5. 19:5. You shall be a peculiar treasure unto me above all people, for all the earth is mine. परमेश्वरांत तुम्ही माझे विशेष लोक आहात, सर्व पृथ्वी माझी आहे, पवित्र राष्ट्र तुम्ही आहात. You are a peculiar treasure in God's hand. देवाच्या हातातील तुम्ही एक विशिष्ट अशी संपत्ती आहात. God says all the earth is mine, but you are peculiar treasure in my hand. परमेश्वरांत संपूर्ण जग माझे आहे, परंतु तुम्ही माझा खास निधी व्हाल. Peculiar treasure means a very precious treasure. आणि खास निधी म्हणजे फार विशेष असा खजिना. I can say that you are a diamond in God's hand. मी म्हणू शकते की तुम्ही देवाच्या हातातील एक हिरा आहात. Yes, you are very peculiar treasure in his hand. त्याच्या हातातील तुम्ही खास निधी आहात. Revelation 1:5 it says, प्रगटीकरण 1 अध्याय वचन 5. He hath made us kings and priests unto God and his Father. त्याने आपल्याला त्याच्यासाठी राजपुत्र राजकन्या केले पित्यासाठी. We are kings and we are priests. आपण राजे व याजक आहोत. In the Old Testament, a person can be king only, he cannot be priest. जुन्या करारामध्ये एखादा व्यक्ती एक तर राजा असायचा किंवा याजक. One king, Uzziah, he wanted to do the priestly work, and he became a leper person. आपण पाहतो उज्या राजाला त्याचं याचकीय काम करायचं होतं, आपण पाहतो तो कोडी झाला. But today, God calls you as kings and priests. पण नव्या करारामध्ये आज देव तुम्हाला काय म्हणत आहे की तुम्ही राजे आहात, तुम्ही याजक आहात. Isaiah 43:1 he says, यशाया 43:1. But now thus saith the Lord that created thee, O Jacob, and he that formed thee, O Israel, fear not, for I have redeemed thee, I have called thee by name, you are mine. यशाया 43:1 मध्ये म्हटलंय, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारले आहे, तू माझा आहेस. Why he is calling 2 times Jacob and Israel? याकोब आणि इस्रायल 2 वेळा परमेश्वर का म्हणत आहे? If you are like Jacob still now, God is calling you also. आणि तुम्ही याकोबा सारखे आहात तरी देव तुम्हाला बोलवत आहे. Jacob was a supplanter who was doing all sorts of mischief. If you are like that, then also Jesus Almighty said, I am calling you. याकोब कोण होता? फसवणारा, ठकविणारा, खोट्या बोलून गोष्टी मिळवणारा. तसे तुम्ही असाल तरी देव म्हणतो मी तुम्हाला बोलवत आहे. If you are redeemed, if you are changed as Israel, then also God is calling you. याकोबाचं परमेश्वराने इस्रायल नाव दिलं कारण तो सुधारला. तुम्हाला देखील परमेश्वर And he बोलवत आहे. says,
I have chosen you. You are mine. I have called you by name. You are mine. ते म्हणतो मी तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही माझ्या आहात, नावाने मी तुम्हाला हाक मारतो. Whether you are Jacob, whether you are Israel, you are called, you are chosen, and God says, I know you, I called you by your name. मग तुम्ही याकोब असा, इस्रायल असा, देव म्हणतो मी तुला हाक मारले, तुझ्या नावाने मी तुम्हाला बोलवत You are आहे. mine. तुम्ही माझे आहात. You see how God possesses you. पहा, देवाला तुम्ही किती आवडणारे आहात. Son means inheritor of everything. पुत्र म्हटलं तर सर्व गोष्टीचा तो वारस. Creator is having everything and everything belongs to you and me. निर्माण करत्याचं सर्व काय आहे, सर्व काय तुमचं आणि माझं Because आहे. we are child of God. कारण आपण देवाचे मुलं He has आहोत. called you by name. नावाने तो तुम्हाला हाक मारत You are आहे. His. तुम्ही त्याचे आहात. 2 Corinthians 5:20 it says, दुसरे कोरिन्थीकरास पत्र 5वा अध्याय 20वा वचन. now then we are ambassador for Christ. ख्रिस्तासाठी आपण राजदूत आहोत. Ambassador for Christ. ख्रिस्तासाठी आपण कोण आहोत तर राजदूत. What's the meaning of ambassador? राजदूत याचा अर्थ काय? I'll tell you. If somebody from America comes as ambassador for India, जर अमेरिकेतून भारतात कोणी राजदूत म्हणून आलं, so America will supply everything and he will live in this country like American with all facilities. आणि अमेरिकेचे लोक सर्व त्याला पुरवठा करतील, सर्व सुविधामध्ये तो या ठिकाणी भारतात राहील. Though he will be in India, he will have all supply, every luxury, everything like he was in America. त्याला भारतामध्ये सर्व सुखसोयी मिळतील जशा अमेरिकेत मिळतात तशा. God says, you are ambassador for Christ. ख्रिस्तासाठी आपण राजदूत आहोत. Oh, ambassador for Christ means everything, creator who has everything, we are ambassadors. म्हणजे निर्माण करता देव, त्याचं जे सर्व काय आहे त्याच्या आपण राजदूत, म्हणजे आपलं सर्व काही आहे. So everything coming is from him to you. So you are not a poor person, you are a very rich people. देवाकडून आपल्या जीवनात सर्व काही, याचा अर्थ आपण गरीब नाही, आपण फार धनवान आहोत. हो, He called you as ambassadors. तो आपला राजदूत म्हणून पाचारण करत आहे. Like that you are great in this world. या जगामध्ये तुम्ही थोर आहात. You are not ordinary people. तुम्ही सामान्य लोक नाहीत. You are great people. तुम्ही थोर लोक आहात. God loves you. देव तुमच्यावर प्रीती God has करतो. called you by name. देवाने तुम्हाला नावाने हाक मारली आहे. John 15:15 it says, योहान 15:15. henceforth I'll call you not servant, for the servant knoweth not that his Lord doeth, but I have called you friend, for all things that I have heard of my Father I have made known unto you. आणि कृष्णवर्तमान 15 अध्याय 15 वचन. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले He आहे. calls you and me friend. तो तुम्हाला आणि मला मित्र म्हणतो. You just think about your friends. तुमच्या मित्रांबद्दल विचार करा. Even parents won't know about you, but your friends will know everything. आई बापाला काय माहिती नसतं, मित्रांना सगळं माहिती असतं. Everything you will be sharing with your friends. मित्रांना सर्व बारीक सारीक गोष्ट आपण सांगतो. Some mishap, something happens, the people will come, who is her friend, who is his friend, and they will catch hold that what he was talking at the end, and what means friend knows everything. आणि काय मस्ती केली तर कुणाकडे जातात, मित्राला धरतात आणि म्हणतात ह्यांनी काय केलं सांग, कारण मित्राला सगळं माहिती असतं. That's why Jesus said that I have called you not servant, but called you as friend. त्यामुळे येशू म्हणत आहे, मी तुम्हाला दास म्हणत नाही, तुम्हाला माझे मित्र म्हणतो. Abraham was called a friend of God. अब्राहमाला देवाचा मित्र म्हणण्यात आलं. Jesus has called you and me as friend. येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणतो आपण So त्याचे he मित्र want आहोत. to tell everything, whatever he hears from Father, to tell you and me. पित्याकडून जे काय तो ऐकतो तो तुम्हाला आणि मला सांगतो. We are so precious. आपण इतके मौल्यवान आहोत. But still so many times we are murmuring, we don't have this thing. Small thing, for small things we are crying. तरी आपण कुरकुर करतो लहान गोष्टीसाठी, माझ्याकडे हे नाही ते नाही. Why? का? Because we know not the word of God fully. आपल्याला देवाचं वचनच पूर्णपणे माहिती नाही म्हणून कुरकुर करतो. Hosea 4:6 it says, होशिया 4:6. my people are destroyed
for lack of knowledge. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होतो. You have forgotten the law, your God, I will also forget your children. तुम्ही देवाची प्रीती विसरला आहात, तुमच्या लेकरांना मी विसरेल. What he says that you have forgotten the law of God. देवाचं नियमशास्त्र तुम्ही विसरला आहात. You are destroyed because lack of knowledge of God. अज्ञानामुळे तुमचा नाश होत आहे. You don't know the word of God, the precious things, the promises, and so much He has given you in this word of God. या देवाच्या वचनात इतक्या मौल्यवान अभिवचन दिले आहेत, तुम्हाला ते माहित नाही कारण तुम्ही वाचत नाही. And He says, if you forget the law of God, God says, I will forget your children. ते म्हणतो माझं नियमशास्त्र तुम्ही विसरला तर तुमच्या मुलांना देखील मी विसरेल. You love your children, correct? तुमच्या लेकरांना तुम्ही प्रीती करता का नाही, बरोबर ना? अरे हो का If नाही बोला ना. if you forget the law of the word of God, God will forget your children. देवाचं नियमशास्त्र तुम्ही विसरला तर देव तुमच्या मुलांना देखील विसरेल. Be careful. सावध असा. We must know the word of God. देवाचं वचन आपल्याला माहितीच असलं पाहिजे. When I came to Lord, ज्यावेळेस मी प्रभूकडे आले, I don't know much of Christian people or anything. मला ख्रिस्ती लोक ख्रिस्ताबद्दल काहीच माहिती नव्हती. Even the difference of churches like Catholic Church, Protestant Church, anything, I don't know. वेगवेगळे पंथ जे आहेत, कॅथलिक, प्रोटेस्टंट, याबद्दल मला माहित Because नव्हतं. I got the vision of cross and I accepted Jesus. कारण मी दृष्टांत पाहिला वधस्तंभाचा आणि मी येशूचा स्वीकार केला. And when I cried to God, Lord, I don't know anything. What you want me to do? मी प्रभूकडे रडले, प्रभू मला काहीच माहित नाही, तुझी काय इच्छा आहे मी करावं. He showed me the word of God. त्याने मला त्याचं वचन दाखवलं. He said, you keep it, I will teach you. ते म्हटलं तुझ्याकडे हे वचन ठेव, मी तुला शिकवेल. There's so many years He has taught me the word of God. इतके वर्ष देवाने मला त्याचं वचन शिकवलं आहे. If I live because of the word of God. मी जर जगत आहे माझं जीवन तर केवळ देवाच्या वचनामुळे. My husband, he was in a government job, so all the time he was transferred to another city. माझे पती जे आहे सरकारी कार्यालयात काम करायचे, त्यामुळे वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांची बदली So every व्हायची. 3 years he'll be transferred. प्रत्येक 3 वर्षानंतर त्यांची बदली. So we had to go to new church, new pastors. मग आम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी गेले की नवीन चर्च, नवीन पाळक. But word of God, same. अहो कुठे गेलं तरी देवाचं वचन एक सारखंच. Same, never ते changes. बदलत नाही, कुठेही जा. Anything may change, word of God will never change. काही बदलल, देवाचं वचन बदलणार नाही. He loved you so much that he gave his only begotten son, John 3:16. त्याने तुमच्यावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, योहान 3:16. He has chosen you from the foundation of the world, Ephesians 1:4. एफिस करस्पत्र पहिला अध्याय 4 वचन, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुम्हाला निवडलं आहे. Jeremiah 1:5, he chose that Jeremiah when he was in the belly. यिर्मया 1:5 मध्ये ज्यावेळेस आईच्या उदरात गर्भशयात असताना देवाने यिर्मयाची निवड केली. When he came out from the belly, God says, you are the prophet for nations. ज्यावेळेस त्याचा जन्म झाला, देव म्हटला तू राष्ट्रांकरिता संदेष्टा होशील. Ephesians 1:4 says that he has chosen you from the foundation. एफिस 1:4 मध्ये म्हटलंय की या जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुम्हाला Can निवडलं you आहे. think that how you will be? तुम्ही विचार करता का तुम्ही तेव्हा कसे असाल? Before anything formed, how you and I be? कुठली गोष्ट निर्माण होण्यापूर्वी तुम्ही आणि मी होता कसे असाल हो? Just a particle of sand आणि आपण पाहतो वाळूच्या कानासारखे असेल or आपण, some small light. किंवा एखाद्या छोट्याशा प्रकाशाप्रमाणे. But कल्पना करा. that also he says, I have chosen you that time. देव म्हणतो त्या काळी मी तुमची निवड केली आहे. He has chosen you. तुमची निवड त्याने केली आहे. You are his. तुम्ही त्याचे आहात. Who chose you? तुम्हाला कोणी निवडलं? God, who is a wonderful God. देव अद्भुत, त्याने तुमची निवड केली आहे. Who split Red Sea for his people to enter Canaan by Red Sea through a path. He paved a path for them. देवाने तांबडा समुद्र दुभागला आणि त्याच्या लोकांना कनान देशात घेऊन गेला त्या कोरड्या भूमीवरून. Gave them manna, angelic manna, and made them warriors to fight all the nations in the Canaan, and they become the people of Israel. परमेश्वराने त्यांना मन्ना दिला, त्यांना इतकी ताकद दिली, ते सर्व राष्ट्रांबरोबर लढले
इस्रायल लोक आणि कनान They देशात all प्रवेश the केला. time cried, "You are giving only this light manna. We want meat." त्यांनी Lust. कुरकुर केली, आम्हाला काय म्हणणं देता, आम्हाला मांस द्या, काय म्हणजे The वासना. more they ate that meat and all other things, only lust came. But when they ate that holy manna, they become the warriors. आपण पाहतो त्यांनी परमेश्वराने कुडकुड केली, मन्ना खाल्ल्यानंतर ते योद्धा झाले. All the great kings, they fought and they got all that nations Canaan, and they become the people of Israel. आणि सर्व राष्ट्रांबरोबर लढले, सर्व राजांबरोबर लढले, कनान देश त्यांनी घेतला आणि देवाचे इस्रायल लोक ते झाले. That God has called you, chosen you. त्याच देवाने तुमची निवड केली आहे, तुम्हाला पाचारण केलं आहे. So you are very special. तुम्ही फार विशेष आहात. Let us enter new year with grace that we are child of God. नवीन वर्षात प्रवेश करूया की देवाने कृपा दिली, आपण देवाचे मुलं आहोत. He has given us all the privileges, all the inheritance, every power and graces to you and me. त्याने आपल्याला सुसंधी दिली आहे, सर्व वतन दिलेलं आहे, त्याने त्याची कृपा दिली आहे, त्याची दया दिली आहे. We are not orphan, we are child of God. आपण आणत नाही, आपण देवाचे मुलं आहोत. Let us give Jesus to people लोकांना आपण येशू देऊया, that they can also become the child of God. ते देखील देवाचे मूल बनतील. New year, let us shine for Jesus. नवीन वर्षात चला येशूसाठी आपण चमकू. Shall we pray? प्रार्थना करूया. Shall we all stand in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Gracious Heavenly Father, we thank you for your word this afternoon. कृपा परमेश्वर, आज दुपारी तुझ्या वचनाबद्दल आभार We मानतो. thank you, Lord, that you have chosen us for a purpose, प्रभू Lord. आभार मानतो, एका विशेष उद्देशाने तू आमची निवड We केली thank you, आहे. Lord, that when we were unworthy and enemy to the cross, you loved us with an everlasting love. प्रभू मी अयोग्यतेचे होतो, परमेश्वर वधस्तंभाचे वैर्य होते, तरी तू आम्हाला निवडलं आहे तुझ्या सार्वकालिक Lord, we pray to कार्यासाठी. thee that you will help us to fulfill your purpose for which you have chosen us, Lord. प्रार्थना करतो परमेश्वर, ज्या उद्देशाने आमची निवड केली ते पूर्ण To करण्याकरिता be a आम्हाला light to सहाय्यता the people कर. around us, Lord. आमच्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी प्रकाश Let होण्याकरिता. our life itself be a witness for others, Lord. प्रभू आमचा प्रकाश इतरांसाठी साक्ष होऊ दे. And Lord, let your name be glorified through. आमच्या जीवनाद्वारे प्रभू तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. Lord, let your kingdom be established through us, Lord. आमच्या द्वारे तुझ्या राज्याची स्थापना होऊ Lord, I pray दे. to thee for every family that is over here. प्रभू या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी We ask प्रार्थना your blessings करतो. upon them, Lord. तुझे आशीर्वाद त्यांच्यासाठी मागतो. Meet them at the point of their need, Lord. त्यांच्या गरजेत त्यांची भेट घे. And Lord, let your grace, let your love be upon them, Lord. तुझी दया, तुझी परमेश्वर प्रीती आणि कृपा त्यांच्यावर असू दे. for your servant sister Rajaram, Lord. तुझी सेविका सिस्टर राजारामसाठी Continue आभार to use her मानतो. mightily for your glory, Lord. त्या गौरवसाठी महानरीत्या त्यांचा उपयोग We give कर. you all the glory, honor and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला In Jesus' देतो. matchless name we pray. येशू चातुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please जर stand. वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे की उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. प्रभूने प्रार्थना करतो प्रियजनांसाठी ते आठवड्यात त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा Lord, we करत thank आहेत. you for your faithfulness in their personal life and marital life till now. प्रभू आभार मानतो तुझा विश्वास पण त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनात. As they enter into a brand new year of their life, म्हणजे आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them असताना to continue to experience your faithfulness, providence and protection. त्यांना अधिकाने विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठ्याचा Let all the promises of your word be fulfilled in their lives. या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो. Show them many more birthdays and त्यांना anniversaries. अधिक वाढदिवस लग्नाचे वाढदिवस We as दाखव. a church, we bless them in Jesus' name. मंडळाने नात्याने येशूच्या नावाने In आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we येशू pray. चातुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated.
Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. ज्याचा दशच आपला दानार्पण सेवा करायचं दानार्पण देऊन परमेश्वर भक्ती With the करूया. pastoral staff and right behind the church to meet you. तर पास्टर वर्ग चर्चच्या मागे असतील तुम्हाला God भेटण्याकरिता bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.